नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राजकीय भेट नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. मात्र पालिका निवडणुकीत भाजपा मनसेची मदत घेणार का? भेटीच्या मुख्य कारणावरून रंगल्या चर्चा. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, पुण्यात बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र यावं, बॅनरवर उल्लेख करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्रित येण्याची साथ. सुरेश धस यांच्या पोलिसांना माफ करून द्या वक्तव्यावरून संताप. सुरेश धस यांचं बोलणं पूर्णपणे चुकीचं. धसांचा स्वतःचा मुलगा असता तर पोलिसांना माफ केलं असतं का? सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची संतप्त प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडेंनी भाजप उभी केली, मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील. नाशिकच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. राहुल सोलापूरकरांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ. सलग 7व्या दिवशीही पोलीस बंदोबस्त तैनात. सोलापूरकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानं संतापाची तीव्र लाट. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत रेल्वे मंत्री सकारात्मक. जीएमआरटी आणि रेल्वे तंत्रज्ञांची संयुक्त बैठक होणार. रेल्वेचा जुना प्रस्ताव गतिमान होण्याची चिंता. नाशिक सिटी लिंक बस खड्ड्यात आदळल्यानं प्रवाशाचा मृत्यू. पोटात मार बसल्यानं प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती. बस चालकाविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रामराजे नाईक निंबाळकर यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच. रामराजेंचा धमकीवजा, विरोधकांना इशारा. सुट्या पैशांच्या वादातून पुणे एसटी आगारात आता ऑनलाईन पेमेंटची सोय. 14 आगारांत लावण्यात आले 1800 मशीन. मशीनमध्ये यूपीआय सिलेक्ट करून काढता येणार तिकीट. वाहक आणि प्रवासी यांच्यात होणाऱ्या वादावर आता यूपीआयचा पर्याय. संतोष देशमुख यांच्या हत्येला 61 दिवस पूर्ण. मात्र आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच. हत्येला 2 महिने उलटूनही आंधळे अजूनही पोलिसांना सापडेना. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानात तरुणीवर प्राणघातक हल्ला. वैयक्तिक वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज. हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मात्र घेतलं ताब्यात. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.